थोडं एक नुकसान झालं मित्रांनो. आपली जी नेव्हिगेशन स्क्रीन होती रनिंगमध्ये अचानक तुटली ती. तर मला दाखवतो बघा. ठेवले मी हिला, ते खाली पडते त्याच्यामुळे मी तिला बांधून ठेवले. हा बघा, असा काम झालं आपलं. एक इथूनच तुटली डायरेक्ट. अर्धा पार्ट इथेच लागलेला आहे. हे पूर्ण निघाला. मला तर हा कदाचित गम निघाला आहे, त्याच्यामुळे मग खड्डा बिड्डा आला वाटतं ना, तेव्हा तो तुटला आहे. असं काहीतरी झालेला आहे विषय. खड्डा वगैरे आला, त्या खड्ड्यामध्ये आपटली गाडी. काय झालं की दगड लागला काय समजून येत नाही. आता ह्याचं कसं काय हा लागेल परत की नवीनच लावावं लागणार आहे का आयडिया नाही येत आहे मला पण. आता काय समजत नाही. एवढा तर व्यवस्थित आलो, अचानक ह्याला काय झालं काय माहिती. अचानक कसं काय तुटलं, काय झालं बघूया. कसं काय असते, नवीन लावता आलं तर नवीन लावू, नुसता डिस्प्ले बदलता आला तर डिस्प्ले बदलूया. कसं काय ते बघूया. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता वाजले तर रात्रीचे 2:15. आपल्या ॲक्च्युली पहिलंच ठरलेलं होतं शिर्डीला, फक्त थोडासा लेट झाला आहे आपल्याला निघायसाठी. ॲक्च्युली प्लॅन असा होता झालेला की थोडे याचे ऋतूच्या मैत्रिणी वगैरे पण येणार होते. त्यांचं काय कॅन्सल झालं, काय झालं काय आयडिया नाही, त्याच्यामुळे आम्ही थांबलेलो. आता फायनली निघालो आहे. हे पाठी बघू शकते, हे सगळे हेल्मेट बिलमेट घालून रेडी आहेत. हे नवीन स्टाईलचा गॉगल घेतलेला आहे. डायमंड ब्रो, अमेरिकन डायमंड, ओरिजिनल डायमंड. माशा विषयांना खायला घातलं पद्धतशीर. माझी गाडी बिचारी भुकी. निघूया जास्त वेळ न घालवता, कारण 218 किलोमीटरचा प्रवास आपला. 5 तास तर दाखवत आहेत मॅपला. आता बघूया किती वेळ लागतोय, किती वेळ नाही लागत आहे त्याच्यानुसार. तर निघूया. चावी घेऊया आपण. चावी घेतली ते. हा बघा, त्याच्या मावशीला जागा नसते कुठे. हा आपला काळा घोडा, हा आपण घेऊन जाणार. एक गाडी बाहेर आहे ॲक्टिवा, आणि हे दुसरा. याला इग्नोर करा तुम्ही, आले नालाय काय. चला गाडी काढतो, तुम्हाला मी भेटतो बाहेर. जायचं होतं ॲक्च्युली या गाडीनी. थोडंसं सर्व्हिसिंग बाकी आहे. आता ते कधी टाकणार आहे सर्व्हिसिंगला, म्हणजे आज मी फायनली रेकॉर्ड करतो, म्हणजे समजेल की बाबा कधी सर्व्हिसिंग होते गाडी. कधी टाकणार आहेस मालिक? टाकणार होतो 10चा. आता कधी टाकणार ते सांग. मध्येच प्लॅन करताय अचानक भयानक. आता कधी टाकणार ते सांग. आता टाकू. किती तारीख आहे? 2017 मध्ये नाही, आज तारीख हे बघा 26 मध्ये, 2026 मध्ये. कोणत्या साली जगते काय माहिती. 2017 येणार आहे. कधी टाकणार? 2026 7 तारीख पर्यंत. ठीक आहे, 10 तारखेपर्यंत आपण मुदत दिली. 10 तारखेपर्यंत आपल्याला ही सर्व्हिस झालेली दिसेल अशी मी आशा बाळगतो. हा, पूर्ण नवीन साऊंड सिस्टम पासून असं आपल्या मालिकचं बोलणं आहे. पूर्ण नवीन येणार साऊंड सिस्टीम एकदम कडक मध्ये कचकचित. तर बघूया कसं काय ते. निघालो तर आहे. बीस्ट बघू शकता, पाठी कसलाच घोडा दिसतो ना आपला. 1 2 3. चला थोडंसं ॲडजस्ट करा, कारण हेल्मेटचं माउंट नाही माझ्याकडे. कारण ते होतं मित्राचं हेल्मेट होतं ॲक्च्युली, ते त्याला पण जायचं होतं कुठेतरी थोडं बाहेर, त्याच्यामुळे मी त्याला ते दिलं. मी घेईन बोलतोय पण काय बघूया आता. या टायमिंगला तरी मी नक्कीच घेईन माउंट. आणि नाही, माउंट आणि एव्हरेस्ट नाही, माउंटच घेईन. बघूया, माउंट मागवूया कसं काय ते. हे आले दुसरे इकडे. चला जाऊया, जास्त वेळ नाही घालवूया. बाय बाय. फायनली मित्रांनो पेट्रोल वगैरे झालेलं आहे भरून. पेट्रोल पंपावरच आहे, पाठी बघू शकता. थोडं वॉशरूमला झालेली, म्हटलं आता थोडं गाडी खेचायचीच आहे. नॉनस्टॉपच थोडं मी जायचा प्रयत्न करतोय. बघूया, वॉशरूम करून आल्याच्या नंतर
निघूया. तुम्ही पाणी घ्यायला आलेले ना? मग तिकडे काय घेतो? तिकडे कशाला उतरलेले? पाणी घ्यायला आलेले सांगून आम्ही तिकडे दुकानात शोधतोय बाई. गेले कुठं दिसत नाही कुठं. चला जाऊ दे, आलो वॉशरूम करतो सुसू मस्त एक पद्धतशीर. आणि बघूया. हेल्मेटला आता माउंट नाही त्याच्यामुळे मी मोबाईल तर लावू नाही शकत. मी भेटतो तुम्हाला डायरेक्ट. चला बाय. वॉशरूम पण एवढा क्लीन आहे ना, आयुष्यभर पहिल्यांदा एवढा क्लीन वॉशरूम मी बघितला, तो पण पेट्रोल पंपवरचा. चला तो वगैरे भेटतो ना, भेटतो. तर आता एक स्टॉप घेतला आहे, जवळजवळ 1 तास, 1 तासाचा रस्ता कापला. आता 156 किलोमीटर बाकी आहेत फक्त. ते पाठी राहिलेत, स्कूटी घेऊन येतात त्याच्यामुळे थोडंसं थांबतच जावं लागणार आहे. आपण काय घोड्यावर बसल्यावर सुसाट निघू शकतो, पण दुसऱ्यांचा पण विचार करावा लागतो. थांबलोय त्याच्यासाठी. पेट्रोल पंपच आहे पाठी, बघू शकता. पेट्रोल पंपच आहे, पेट्रोल पंपलाच थांबलोय. आत्ताच 4:13ला काहीतरी मी थांबलो इथे. आता बघूया किती वेळात, म्हणजे किती वेळ लागतो त्यांना एवढं यायला, तर समजेल आपल्याला. खर्डी इथून 4 किलोमीटर दाखवतं अजून. 156 किलोमीटर अजून आपल्याला कापायचं आहे. ठीक आहे, वाट बघूया त्यांची आपण. त्या आल्यावर पुढच्या प्रवासाला पण वळूया. मी कंटिन्यू करा, तुम्हाला भेटतो मी पुढे. झालंय आता राईस आम्ही चॉकअप झालंय. प्लीज फॉलो. हा दुसरा स्टॉप आहे. मालिकला इथे वका उलट्या होत आहेत. हा काय खाल्लं नाही आणि रेडबुल पिलं, झालं काम करा. सांडवरती येतात. बुलला असंच पियालाय त्याच्यामुळे तो बुल वरती यायला लागलाय. मला पंख आले त्यांनी वरून त्याच्या नरड्यामध्ये काहीतरी अटकतंय गिळताना बिळताना. आम्हाला बांबू पाहिजे. कोणीतरी सजेशन द्या, काय टाकू हातमध्ये. काय नाही, तिथे ते हे हँडवॉशचं हे म्हणजे बेसिंग आहे, तिथे असेल ते हँडवॉशचं बेसिंग. काठी हँडवॉशचं बेसिंग आहे. बाथरूम नाही बोलू शकत ना, बाथरूम ते शिशीचं असतं. खाणार आहे का कोण? फॉलो माय पण नाही. आता पुढे अजून आता किती स्टॉप होतात किती नाही ते तुम्हाला पुढेच समजेल. हा दुसरा तर इथे झाला आहे. दुसरा म्हणजे त्याला दुसरा नाही बोलू, त्याला पहिला नाही बोलू शकत ऍक्च्युली. हाच पहिला पकडा, कारण तिथे तर आम्ही पेट्रोल पंपला यांची वाट बघायसाठी थांबलेलो. हा शी पण करायला गेलेलो मी, पण ते तुमची वाट बघत होतो. तुमची वाट बघता बघता मला काय टाइम नव्हता, त्याच्यामुळे मग शिशी आली. बोललो आता शिशी आली तर शिशीला जातो, तेवढा टाइम माझा जाईल. नाही ठीक आहे, तिथे वॉशरूम एवढं पण घाण नव्हतं, ठीक होतं, पण पाण्याची लई लपडी होती. पण बाबा नशीब मला पाणी भेटलं. तो बोलताना पहिले बोलून गेला, बाबा शेट इधर पाणी नाही आ रहा है, वो थोडा प्रॉब्लेम चालू आहे. मला झालं कल्याण, आता वापरायचे दगड. पाकिस्तान मध्ये गेला होता. ती तिथली बादली बघितली असती तर बाप रे, बादली अशी कमळासारखी फुललेली पाणी भरलं तेव्हा. मला आता एवढं एक बादलीत फक्त पाणी भरलं, एका बादलीत बोललो आता सगळी कमळासारखी बादली फुलली आहे. पाणी किती मला भेटते आणि किती खाली जाते. माझं नशीब चांगलं होतं, मी थोडं डोकं लावलं. बोट लावून ठेवला ना, तिन्ही साईडून असं पकडलं आणि एक अशी एका साईडूनच फक्त ओपन ठेवली. झाडाला कसं पाणी घालतात. आता कसं दुखलं ते नाही सांगू शकत. नाही ते तेवढं एक्सप्लेन नाही करू शकत. सॉरी. आईच्या गावात माझ्या पण घशात काहीतरी अटकायला लागलंय बाबा. तू पण रेडबुल कुठे? हिने शेंगदाणा ते मग कशात भरवला ना, म्हणून ते झालं वाटतं. तू शेंगदाणा नाकात भरवला. आता मागवली एक कॉफी, थोडी लिटिल. त्याच्यानंतर मग पुढेच अजून परत एक अर्ध्या तासाने होईल स्टॉप, तेव्हा बघूया काय खायचं काय नाही.
मी तर त्याला बोललोय खाऊन घे म्हणून, आता काय तो खात नाही काय नाही का, आता काय बोलायचं त्याला. पण इथं खायला पण नाही आम्हाला तरी ठीक आहे, चिप्स वगैरे आहेत ना, पण चिप्स बिस्किट पण असतील ना, मग कॉफी असेल तर. बिस्किट नकोय. स्ट्रॉंग कुठली आहे? एक कडक कॉफी. बिस्किट आहे भाऊ. हा मारीगोल्ड आहे, दुसरं नाही कोणतं गुड्डे वगैरे. मारीगोल्ड नाही, बिस्किट भाव मारीगोल्ड. जाऊ दे, चला कॉफी वगैरे पिऊया. तुम्हाला मी भेट. हो, चेस करायचं राहिलं. मालिक 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 आईच्या गावात हात बाजला. मालिक चेस चेस बाजला भरला भरला. मला न पिता हात मार. चेस केलंस तू म्हणून. कॉफी. कशी तुटली काय कसं काय आयडिया नाही, तुम्हाला दाखवतो बघा. बांधून ठेवले मी हिला, ते खाली पडते त्याच्यामुळे मी तिला बांधून ठेवले. दाखवतो तरी एकच मिनिट. हा बघा, असा काम झाला आपला. एक इथूनच तुटली डायरेक्ट, अर्धा पार्ट इथेच लागलेला आहे. हे पूर्ण निघाला. मला तर हा कदाचित गम निघाला आहे, त्याच्यामुळे मग खड्डा बिड्डा आला वाटतं ना, तेव्हा तो तुटलाय. असं काहीतरी झालेला आहे विषय. खड्डा वगैरे आला, त्या खड्ड्यामध्ये आपटली गाडी. काय झालं की दगड लागला काय काय समजून येत ना. आता ह्याचं कसं काय हा लागेल परत की नवीनच लावावं लागणार आहे का, आयडिया नाही येत मला. पण आता काय समजत नाही. एवढा तर व्यवस्थित आलो, अचानक ह्याला काय झालं काय माहिती. अचानक कसं काय तुटलं काय झालं बघूया. कसं काय असते, नवीन लावता आलं तर नवीन लावू, नुसता डिस्प्ले बदलता आला तर डिस्प्ले बदलूया. कसं काय ते बघूया. फायनली आता आंघोळ वगैरे झाली, सगळ्यांचीच झाली ऑलमोस्ट आंघोळ. एकाचीच बाकी आहे, ती झोपली आहे आता. उठून शेट गेले. अच्छा झाली आहे का तिची? आहे म्हणजे तिची पण आंघोळ झाली. उमंगचीच बाकी होती, उमंग गेला आता आंघोळीला. मला आता ब्रश करायचंय, ब्रश करतो पद्धतशीर. आजचा आपला पहिरावा आहे. साईड तुला ते दिसत नाही, चल साईड चल, साईड चल. हा शर्ट घेतलेलं मी, बट शर्ट याच्यावर चांगलं नाही वाटणार, त्याच्यामुळे मग टी शर्ट घालतोय. बॉडी बिडी बघून यस. थोडासा तेल वगैरे लावूया केसांना, जरा ड्राय झालेत केस. तोंडाला जरा फासतो काहीतरी. सॉरी, केस ड्राय झालेत माझे. केसला तेल लावतो, त्याच्यानंतर थोडस थोबडाला काहीतरी फासूया. व्हाईट्स सनस्क्रीन का काय आहे ती. त्याच्यानंतर खाली जाऊया. खाली जाऊन नंतर मध्ये पेढे बिडे काय घ्यायचेत काय नाही ते तुम्हाला दाखवीनच, काय विषय नाही. इलेक्ट्रॉनिक है, इलेक्ट्रॉनिक। मैं ये जैसे कर रहा हूँ, मेरा मैनुअल है, इसका ऑटोमेटिक है। इसका टॉप मॉडल है, मेरा बेस मॉडल है। सेकंड टॉप, हाँ सेकंड टॉप है। मैं ब्लर करता हूँ तुम्हारा बेटा, 2 मिनटं मला. फायनली मित्रांनो, आपण आता निघाले दर्शनासाठी. आरती भेटेल असं वाटत नाही. 11:30 इथेच झाले, 11:32 झालेत. 11:32 झालेत. आता बघूया कसं काय विषय ठरवतो ते. आम्ही दोघंच बिना चप्पलाचे आहेत, बाकी हे दोघं शेट लोक चप्पल घालून आलेत. मी पण चप्पल घालणार होतो, नंतर विचार केला परत तिथे जाऊन ठेवा, परत तिथे काढा, परत तिथून येताना घाला. त्याच्यामुळे बोललो राहू दे बरं. तसे भासतायत, काही चटक्या लागतायत, पण ठीक आहे.
हां मोबाईल अलाउड नाहीच आहे. आपल्याला तिथे ठेवावं लागणार. हां ठीक आहे, पुढे भेटतो तुम्हाला. चला आय 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 आय. आम्ही मागे आलेले तेव्हा इथेच कुठेतरी ह्याच ठिकाणी कुठेतरी घेतलेला रूम आणि इथे भजी खाल्लेली भजी मित्रांनो. आई शपथ एवढी भारी होती ना भजी. जवळजवळ आम्ही 1 2 3 आम्ही 5 ते 6 जण होतो. 5 ते 6 जणांमध्ये आम्ही 8 का 10 प्लेट भजी खाल्ली असेल तेव्हा. बघूया प्रसाद वगैरे घेऊया. इथं प्रसाद घेऊन झाल्यानंतर पुढे भेटूया कसं काय. तुमच्या मोबाईलमध्ये काय काम आहे? 111 नंबर त्यांना जायचं. मोबाईल वगैरे कुठे ठेवायचे? इथेच ठेवायचे मोबाईल. जाऊ द्या मित्रांनो, संपलं. स्वप्न रंगवत होतो जरा चांगले, काय नाही. ते पुढे घेतात ना मोबाईल तिथे. दर्शन होऊन जाईल. ठीक आहे चला, बाहेर आल्यात दर्शन घेऊन झाल्याच्यानंतर मी परत जातो आतमध्ये. तुम्हाला मी दाखवतो. मोबाईल इथेच गेला होता, तिकडे लाईन असेल त्याच्यामुळे. चला घेतो मोबाईल वगैरे जमा करतो, तुम्हाला मी भेटतो. दर्शन वगैरे झालं. आता भोजन करायसाठी आलो. इथे महाप्रसादालय असतं, त्या प्रसादालयमध्ये आलो आहे. कुपन पण आम्हाला तिथूनच भेटलं. मागे आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा आम्हाला कुपन इथून विकत घ्यावं लागलेलं. तर यावेळेला कुपन त्यांनी स्वतःहूनच दिलं आहे. मग दाखवतो कशी बैठक असते, का असं किती मोठा हॉल असतो ते बघा तुम्ही. मग मी दाखवतोच पुढचं जे काय ते. हे बघा, ही अशी लाईन असते, अशा लाईन असतात. आणि या साईडला इथे हॉल आहे, जिथे जेवायला बसवतात तिथे. हा बघा, हा वाला हॉल असतो, इथे जेवायला बसतो आपण. इथे हे कुपन जमा करतात. कुपन जमा केल्याच्यानंतर इथे बसायचं. किती खायचं तेवढं तुम्ही खाऊ शकता, अनलिमिटेड. माणसं बसलेली असतात जेवायला, मजा येते याची जेवण्यात. आता कुपन घेतलंय, कुपन त्यांना दिला. आता जेवूया. इथलं जेवण जे लागतं ना बाई, पोट भरून होतं एकदम व्यवस्थित. चपाती तर चपाती, भात सगळं भेटतं. तुम्हाला मी दाखवतो. बघा, हे अशा प्रकारे असतं जेवण. ही ट्रॉली असते त्यांची. पाणी मस्त. तिथे दत्तगुरूंची मूर्ती आहे छोटी, ती छान आहे बघा मूर्ती ती. हे आपली सीट. असं ताट ग्लास काम फीड होऊन जातो. पाण्याची ट्रॉली, पाणी सर्व करतात पद्धतीचे. थंडगार पाणी असतं. इथे बसला आहे. ॲट ए टाईम काहीतरी 850-900 माणसं काहीतरी बसतात. आम्ही लास्ट टाईम आलेलो तेव्हा आम्हाला सांगितलेलं एकानी तरी असतील 800-900 माणसं बसतात एका टायमिंग. जेवण इथून जेवण आल्यावर तुम्हाला दाखवतो काय काय असतात, काय काय व्हरायटी असतात, काय नाही. जेवतो. जेवण वगैरे झालं, एकदम पोट टाईट झालं आहे. इथे शिर्डीला आल्याच्या नंतर भोजनालयामध्ये जेवण तुम्हाला भेटलं नाही बोलल्यावर तर तुमचं नशीब. जे बहुतेक जण इथे येतात दर्शन घेतल्याच्या नंतर त्यांना जेवायचंच असतं. ते बोलतात साईबाबांच्या हाताचंच असतं ते बनवलेलं जेवण, त्याच्यामुळे मग ते सगळे जेवणासाठीच हे करत असतात. इथलं थोडंसं जरी तुम्ही खाल्लात नाही जेवण तरी असं एकदम पोट भरल्यासारखं वाटतं गच्च. पदार्थांमध्ये एक शिरा होता, मस्त होता, गोड एकदम.
त्याच्यानंतर एक भाजी होती, मूग आणि चण्याची मिक्स भाजी होती, एक वांग्याची भाजी होती, भात डाळ आणि चपाती असे आयटम होते जेवायसाठी. पण जेवण एक नंबर. ते जेवून निघालो आहे. आता बघूया रूमवर जायचं का कुठे बाहेर थोडं शॉपिंगसाठी वगैरे कुठे जायचं आहे का काय. मालिक आपले इथे बसलेत, थके हारे हुए इंसान. हालत टाईट. आता रूमवर जाऊन फक्त झोपायचं आहे. हालत अशी टाईट झाली का रूमवर जाऊन आता कधी पडतो असं झालंय. नेक्स्ट प्लॅन कधी परत? नेक्स्ट सॅटर्डे संडे. पुढच्या वर्षी येस. नाही होणार याच्या पुढे प्लॅन. मला माहिती नाही, एवढ्यात नाही. तरी नाही. नाही पुढे पण प्लॅन होणार, फक्त एवढ्यात नाही. बाईकनी नाही. मी वन साईड येऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही, पण थोडं दुसऱ्यांचा पण विचार करावा लागतो. मी टू साईड पण नाही. तो टू साईड पण येणार नाही. त्याच्यामुळे मग आता बघूया. कमिटमेंट केली आहे बाईनी 10 तारखेपर्यंत गाडी टकाटक. गाडी आली का मग बाई डायरेक्ट बघूया. आता ह्या महिन्यात तरी नाही कुठे जाणं. झालंच तर नेक्स्ट मंथमध्ये डायरेक्ट मग अक्कलकोट वगैरे. सुट्ट्या नाही आहेत आम्हाला एवढ्या. भेटतील ना सुट्ट्या कधी ना कधी. एक दोन अशा सुट्ट्या लागून असतील ना कधीतरी. आहे तशा तर शनिवार रविवार नाही तुम्हाला नसतं. शनिवार रविवार म्हणजे सॅटर्डेची मी मॉर्निंग येईन मग. पण मला सॅटर्डे संडे सुट्टी नाही ना. कधीतरी असेल. बघूया जे पण असेल ते तुम्हाला समजेलच काय करायचं काय नाही करायचं. जेव्हा असेल तेव्हा. व्हॉट इज दिस दॅड? काय ते हे काय बोलतात ते शिवकालीनच्या जेवढ्या वस्तू आहेत ना, जुन्या वस्तू त्या आहेत सगळ्या तिथे. हे बघा तुम्हाला दाखवतो. पाठीमागे शिवसृष्टी. हे वरती सगळं हे त्यांचं सामान. नाही माझा पण जायचा विचार होता, पण आता नको, हालत टाईट आहे. त्याच्यामुळे मग इकडे वरती. ठीक आहे, काही विषय नाही. नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा नेक्स्ट टाइम एक्सप्लोअर करू. नेक्स्ट टाइम तेव्हा आपल्याकडे आपला गोप्रो सुद्धा बसेल बहुतेक. पण सगळ्यात पहिले माउंट घेणार मी हेल्मेटचा. माउंट नाही तर काय नव्हतं, सगळं वाटोळं होतं. चला भेटूया रूमवरती डायरेक्ट. आता जाऊन झोपायचाच प्लॅन आहे. बाहेर कुठे गेलो फिरलो तर ते पण दाखवेन, नाही फिरलो तर ते पण दिसेलच तुम्हाला. आता झोपल्याच्या नंतर कधी उठतोय कधी नाही काय विषय काय माहिती. शनी शिंगणापूरला जायचं होतं. लांबूनच दर्शन घेतल्यासारखं वाटतंय मला. आता जायचंय. त्याला कुठेच जायचं. मी तो साइंस की तरफ से है भाई. मैं किधर भी आने के लिए तैयार है. थोड़ी देर को फिर में चलने होता है. क्या? थोड़ी देर आराम करने को. हाँ आराम कर ना बिंदास. बघूया झोप म्हणजे थोडासा आराम केल्याच्या नंतर मला पण थोडी झोप हवीच आहे. या दोघांनी तर मस्तपैकी झोपा घेतल्यात काढून. म्हणून काय तेव्हा मोबाईल नव्हता, नाही तर तुम्हाला दाखवलं असं. बाप रे असे झोपलेले, बसूनच झोपलेले पण असे झोपलेले की बाप रे सुकूनची झोप. या दोघांनी झोपा केल्यात कंप्लीट. 1-1 तास तरी ॲटलिस्ट झोप पाहिजे गाडी एवढी चालवायची बोलला तर. बघूया कसं काय होतं. शनी शिंगणापूरला गेलो तर दिसेलच तुम्हाला. बघूया भेटतो तुम्हाला डायरेक्ट रूमवर. सकाळ झाली, चिखलू उठला, चला निघायची वेळ झाली बाबा आमची. सहाचा आउट होतो आमचा. 2 तास वाढून घेतलेले. 8 तास 8 तास बोलतोय 8ला. त्याच्यात पण आता वाजले 8:30. काय बोलायचं. उठूया निघूया. सकाळी कामावर पण जायचं. सगळी पॅकिंग चालली. चला फ्रेश वगैरे होतो. गाडीवर भेटतो तुम्हाला. बाय. चपला आहेत बघा, चामड्याच्या चपला आहेत. आता ओरिजिनल चामड्या नाही चामडा आय डोंट नो. तर ते तर बोलतो ओरिजिनल चामडा आहे. 300 350 रुपयाला चप्पल आहे बघा. लेडीजच्या पण आहेत तिथे चपला, जेंट्सच्या पण आहे तिथे चपला. हे बघा मी ब्राऊनमध्ये घेतली.
मालिक इकडं बस ग्राउंडमध्ये भेटले. ग्राउंडमध्येच घेतले 10 नंबर. मस्त वाटते चप्पल. पप्पांकडे पण एक चप्पल तशी आहे, ते दिसली तरी तुला तो म्हटलं बघूया म्हणून. ते आपल्याला सदऱ्या बिद्र्यावर घालायला कधीतरी कामाला येते. काही पॉलिश करतायत चप्पल. अशामध्ये छान वाटेल ना बाबूला, अशामध्ये. पण बाबूची साईज नाही समजणार आपल्याला. नाही, मला अशी वाटते जरा मोठी झाली तरी चालेल. हा, पण झालं पाहिजे पूर्ण. नाही झाली तर तिकडून चेंज करायला कुठे यायची. आता जेवण वगैरे झालं फायनली. आता एका धाब्यावर आम्ही, धाबा नाही ॲक्च्युली तो हॉटेल आहे, हॉटेलवर जेवायसाठी थांबलेलो. आई शपथ सांगतो तुम्हाला भाई, एवढा जेवण भारी होता ना. म्हणजे टेस्ट जे बोलतात ना, टेस्ट एक नंबर. तुम्हाला दाखवतो. कधी पण शिर्डीला आलात ना, नक्की विजिट करा या हॉटेलला भाई. बोलतात ना पैसे वसूल. आम्ही एवढं काय मागवलं, पण त्याचं एवढंच बिल झालं. बघून जरा मन तृप्त झाल्यासारखं झालं. तुम्हाला मी दाखवतो धाबा. हा बघा, हा धाबा आहे ग्रीन लिव्स. इथे बाबांचे असं स्टॅच्यू आहे. बाबांच्या स्टॅच्यूच्या बाजूलाच हा ग्रीन लिव्स आहे. शिर्डी इथून म्हणजे हार्डली एक 2-3 किलोमीटर पकडा. हा, शिर्डीची इथून 2 किलोमीटरवरच आहे ग्रीन लिव्स. टेस्ट एक नंबर. टेस्टबद्दल भाई नाद नाही. तुम्हाला कसं वाटलं जेवण बिवण काय? मस्त, मला खूप आवडलं. एक नंबर. काय कॉफी होती. हा ठीक आहे, कोल्ड कॉफी. आता तो बोलतो असं, मी तर टेस्ट नाही केली की चांगली नव्हती. आई शपथ. लस्सी मस्त होती लस्सी झाला, बटर नान झाले, बटर रोटी झाली, भाजी. वाव. पंजाबी थाली, महाराष्ट्रीयन थाली आणि काय घेतलेली? 270 ग्रीन लीव्स स्पेशल. हा, ग्रीन लिव्ह स्पेशल घेतलेली. या आमच्या मॅडमनी ग्रीन लिव्ह स्पेशल घेतलेली. महाराष्ट्रीयन थाली खाल्लेली. हिने महाराष्ट्रीयन थाली खाल्ली आणि ह्यानी कॉकटेल थाली खाल्ली. आणि ह्यानी कॉकटेल नाही, ह्यानी स्वीट कॉर्न सूप पिलेला. स्वीट कॉर्न सूप सोबत ह्यानी कॉकटेल खाल्लेलं. गाईस, मी जरा आजारी आहे. कसला आजारी बिजारी काय नाही. जरा तुम्ही समजू शकता. त्याला विकीची आठवण येते. विकी पहिले आम्ही इकडे थांबलेलो, विठ्ठल कामतला थांबलेलो पहिले आम्ही. तर त्याच्यानंतर मग हे आम्हाला इथे दिसलं थोडं व्यवस्थित एकदम. इंटिरियर वगैरे तर आहे ना बापच आहे हॉटेलचं. मला तर पर्सनली आवडलं इंटिरियर वगैरे. चावी कोणाकडे आहे? चल, मला निघायचं यार, लेट झालंय. तुला पाहिजे गाडी? पाहिजे म्हणजे ती पाती चालवते. नाही, तिचे पायच नाही पूर्ण, ती उचलूच नाही शकणार आहे याच्यावरून. हे बघ, माझ्या वायझरचं रब्बर तुटलेला, कधी तुटलेला तो 3 महिन्या अगोदर, अजून खिशात आहे. ही जवळजवळ पॅन्ट आहे ना, एवढ्या वेळा धुवून झाली असेल, पण त्या चोर खिशात मी ठेवलेली तिला भेटलीच नसेल. कसली चोरकीचा. वॉशिंग मशीन पण शोधून हैराण झाली असेल आमची. तर जाऊ दे. ओव्हरऑल भाई आमचा शिर्डीचा एक्सपिरियन्स आमचा एक नंबर होता. थोडा रात्री निघालो घाई गडबडीमध्ये. निघायचं होतं 12 वाजता, दरवेळीप्रमाणे निघालो 3 वाजता. आता विचार चालू होता की जायचं घरी. हा, आता ऍक्च्युली निघायचाच विचार चाललेला, पण थोडं आजारी माणसाला झोप वगैरे येते, तर म्हटलं एवढं ट्रॅव्हलिंग करायची तर उगाच रिस्क नको. झोपायला सांगितलं तर झोपला नाही, आणि आता झोपायची नाही तो झोपलेला ना, असं नाही. पण शेवटी कसं आम्ही एवढं ट्रॅव्हलिंग वगैरे करून त्याच्यानंतर ती 2-3 तासाची झोप शेवटी नाही होत कम्प्लीट. मला पण, मी आता जेव्हा बसलेलो तेव्हा जेवताना असं फिलिंग येत होती की भाई मला पण झोप येते. म्हटलं नको उगाच रिक्स नको घेऊया, जाऊया आपण रूम घेऊया. इकडे एक बघा आपला मित्र भेटलाय. अरे नाव काय तुझं? तुझ्या आई बापांनी नाव ठेवलं का नाही तुझं? माझं नाव टॉमी आहे. माझं नाव पांढरे आहे.
आणि हिचं नाव सुदिया. सुजिया सुजिया. ए तू पांढऱ्या, ही सुजिया. ही सुजिया तू पांढऱ्या. ही सुजिया तू पांढऱ्या. इथले कुत्रे पण बघा बाई, दष्ट पुष्ट. अरे सफेद सफेद एकदम. पांढरे तर आहे. ठीक आहे चला आता रूम बघूया कुठे काय भेटते, कुठे कसं काय काय. थोडा हात वगैरे धुवून येतो मी आता. मी भेटतो तुम्हाला. आता थोडं धुकं येईल इथे, त्याच्यामुळे मग कॅमेरा ऑफ करतो मी. बाय.